हिटमॅनच्या 200व्या सामन्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरने रोहित शर्माला खास जर्सी भेट दिली. मी भारतातील आणि भारताबाहेर अनेक खेळाडूंचे चाहते पाहिले, पण रोहित शर्माचे चाहते बाकी सर्वांपेक्षा वेगळे आहेत. ते रोहित शर्मासाठी वेडे आहेत. ते रोहितसाठी काही करू शकतात. रोहित शर्मा या क्षणी क्रिकेटचा देव आहे. ट्रेव्हिस हेडमुळे मी IPL 2024 मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावू शकलो. हैदराबादमध्ये इतिहास रचला. SRH हा IPL पर्वात सर्वाधिक 277 धावा करणारा पहिला संघ ठरला. मुंबई इंडियन्स विरुद्ध SRHचं वादळ. अभिषेक शर्माचे 16 चेंडूत अर्धशतक, ट्रेव्हिस हेडचे 18 चेंडूत अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनने 23 चेंडूत अर्धशतक ठोकले. जसप्रीत बुमराहचा वापर हार्दिक पांड्याला तसंच मुंबई मॅनेजमेंट टीमला करता येत नाहीये. बुमराहने पॉवर प्ले मधील पहिले आणि तिसरे षटक टाकले पाहिजे. अशाने समोरची फलंदाजी संघ पहिल्यापासून दबावात राहील. जर तुम्ही जसप्रीत बुमराहला भारताच्या गोलंदाजी फळीतून काढून टाकले तर भारताकडे त्याच्यासारखा एकही यशस्वी गोलंदाज नाही. नमस्कार मित्रांनो, ठाणे विघ्नातामध्ये मी विनायक पवार तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली IPLच्या 17व्या हंगामात खेळलेल्या मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सुरुवातीच्या दोन्ही सामन्यामध्ये लाजिरवाणी पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संघाचा दारुण पराभव झाला, तर आता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध देखील पराभवाला सामोरे जावे लागले. मयंक अगरवाल 11 धावात स्वस्तात बाद झाल्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी खेळाची सूत्रे हातात घेऊन विस्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजीच्या अक्षरशः पिसे काढली. ट्रेव्हिस हेड 3 षटकार 9 चौकाराच्या मदतीने 24 चेंडूत 62 धावा केल्या, तर अभिषेक शर्मा यांनी 7 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 23 चेंडूत 63 धावा कुठल्या. हे दोघे कमी होते की काय? हे दोघे बाद झाल्यानंतर एडन मार्करन आणि हेनरिक क्लासेन या दोघांनी देखील त्यांचाच वारसा पुढे चालवला. मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. एडन मार्करनने एक षटकार 2 चौकाराच्या मदतीने 28 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने 7 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 34 चेंडूत 80 धावा ठोकल्या. तसेच 120 चेंडूत 277 रन अशी ऐतिहासिक धावसंख्या उभारली. मुंबईकडून सर्वच गोलंदाजाची यथेच्छ धुलाई झाली. वेनाम अफानाने 4 षटकात 66 धावा दिल्या, तर कर्णधार हार्दिक पांड्याने 4 षटकात 46 धावा देत एक बळी घेतला. गेरॉन कोएन्झीने 4 षटकात 58 धावा देऊन एक बळी घेतला, तर पियुष चावलाने 2 षटकात यजमानांनी 34 धावा खेचल्या. शम्स मुलानीच्या 2 षटकात हैदराबादने 33 धावा काढल्या, तर जसप्रीत बुमराहने पहिले 2 षटक चांगले टाकले आणि 4 षटकात 36 धावा दिल्या, मात्र त्यालाही एकही बळी घेता आला नाही. सनरायझर्स हैदराबादने IPL इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर केला आहे. तसेच आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या नावावर होता. बेंगळुरूने 2013 मध्ये 263 धावा केल्या होत्या. त्यापासून 10 वर्ष हा विक्रम अबाधित होता. सनरायझर्स हैदराबादने फलंदाजी करताना 18 षटकार आणि 19 चौकार मारले. पॉवर प्लेमध्ये 81 धावा केला. हा आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. सनरायझर्स हैदराबादने 10 षटकात 148 धावांचा विक्रमही नोंदवला आहे, तर मार्करन आणि क्लासेनने फक्त 51 चेंडूत शतकी भागीदारी केली. मुंबई इंडियन्सला पहिल्या 2 मॅचेसमध्ये विजय मिळाला नसला तरी आगामी मॅचेस होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. घरच्या मैदानावर मॅच होणार असल्याने मुंबईच्या क्रिकेटच्या प्रेक्षकांना
पाठिंबा हार्दिक पांड्याच्या टीमला नक्कीच मिळू शकतो. 5 वेळा IPL विजेतेपद पटकावणारी मुंबईच्या टीमला यावेळी सूर गवसलेला नसला तरी तिसऱ्या मॅचेसमध्ये तरी मुंबई विजयाचं खातं उघडणार का ते पाहावं लागेल. हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि यापुढे हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स मॅनेजमेंट टीमने एक्सपेरिमेंट करणं थांबवलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.